नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान याविषयी काही महत्त्वपूर्ण अशा 35 प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? उत्तर आहे मूलशंकर. मूलशंकर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सवाना गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहेत? उत्तर आहे आफ्रिका. आफ्रिका या खंडामध्ये सवाना गवताळ प्रदेश आढळत असतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे सिक्कीममध्ये. सिक्कीममध्ये नथुला खिंड भारतातील सिक्कीममध्ये या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक अपंगत्व दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 3 डिसेंबर. 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंगत्व दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतात पहिली रेल्वे सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली? उत्तर आहे ग्रेट इंडिया पेनिन्सुलर रेल्वे या कंपनीने भारतात पहिली रेल्वे सेवा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मानवी शरीरात किती स्नायू असतात? उत्तर आहे 639. 639 एवढ्या स्नायू मानवी शरीरामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? उत्तर आहे भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र कोणते? पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र कोणते? उत्तर आहे उदंत मार्तंड हे पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान किती वय असावे लागते? उत्तर आहे 25 वर्ष. 25 वर्ष एवढा कालावधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी लागत असतो. प्रश्न क्रमांक 11 आहे, गॉइटर रोग हा कफाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 11 आहे, गॉइटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉइटर हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 12 आहे, जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? उत्तर आहे हिरा हा जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? उत्तर आहे फीमर. फीमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 15 आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे? उत्तर आहे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये घाना पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, हवा महल कुठे आहे? उत्तर आहे जयपूरमध्ये. जयपूरमध्ये हवा महल आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता? 1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता? उत्तर आहे कपिल देव.
कपिल देव हे 1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. प्रश्न क्रमांक 19 आहे, राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? उत्तर आहे 12 सदस्य. 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेत करू शकतात. प्रश्न क्रमांक 20 आहे, नोबेल पारितोषिके कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1901. 1901 मध्ये नोबेल पारितोषिके सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 21 आहे, बांगलादेशचे चलन काय आहे? उत्तर आहे टका हे बांगलादेशचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, संगणकाच्या आयसी चिप्स कोणत्या पदार्थापासून बनवल्या जातात? उत्तर आहे सिलिकॉन. सिलिकॉन या पदार्थापासून संगणकाच्या आयसी चिप्स बनवल्या जातात. प्रश्न क्रमांक 23 आहे, पार्सेक हे कशाचे एकक आहे? उत्तर आहे खगोलीय अंतर याचे पार्सेक हे एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, पाण्याची घनता जास्तीत जास्त कोणत्या तापमानाला असते? उत्तर आहे 4 अंश सेल्सिअसवर पाण्याची घनता जास्तीत जास्त तापमान असते. प्रश्न क्रमांक 25 आहे, अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता किती असते? उत्तर आहे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 26 आहे, मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे? उत्तर आहे होमो सेपियन्स हे मानवाचे वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, ब्रिटिश संसदेत निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेत निवडून आलेले पहिले भारतीय ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त तांदूळ उत्पादन करते? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे राज्य भारतातील सर्वात जास्त तांदूळ उत्पादन करत असते. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतात ब्रह्माजींचे एकमेव मंदिर कोणते? उत्तर आहे पुष्कर राजस्थान येथील पुष्कर येथे भारतातील ब्रह्माजीचे एकमेव मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, वेड्या कुत्र्याच्या चाव्यामुळे कोणता आजार होतो? उत्तर आहे रेबीज किंवा हायड्रोफोबिया. वेड्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज किंवा हायड्रोफोबिया हा आजार होत असतो. प्रश्न क्रमांक 31 आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे उपाध्यक्ष. उपाध्यक्ष हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 32 आहे, दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? उत्तर आहे मॅडम मेरी क्युरी हे दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 34 आहे, शांतिनिकेतन कोणी स्थापन केलेले आहे? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन स्थापन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 35 बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1885. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.